मंडळी शुभ सकाळ आणि जय शिवराय. तर आजचा आहे आपला कोकणातला हा दुसरा दिवस. सकाळची मस्तपैकी तुम्हाला बघायला मिळत असेल, मस्त असं सगळीकडे धुकं पसरलेलं आहे, थोडंफार धुकाची चादर आहे आणि दव पडत आहे. थंडीचे दिवस सुरू झालेत. तर आज कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही इथलं आठवडी बाजार पाहिलं होतं आणि टेंबे स्वामी महाराजांचं मठात गेलो होतो. तर आजचं पण असं एक खास ठिकाण आहे, तिथे आज आपण जाणार आहोत. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा रांगणा किल्ल्यावर आज आपण जाणार आहोत. आणि ते म्हणजे आज कोकणातून जाणार आहोत. खास म्हणजे कोकणातून आपण आज कोल्हापूरकडे जवळचा रांगणा किल्ल्याकडे जाणार आहोत. इथे जवळ असणारं नारूळ हे गाव आहे, तिथे आपण पहिलं रिक्षाने जाणार आहोत. तिथे महालक्ष्मी मंदिर आहे, त्या महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेऊन आपण किल्ल्याकडे जाणार आहोत. तर व्हिडिओ खास होणार आहे, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. तर जाऊया आपण आता नारूळकडे आणि तिथून किल्ल्यावर. तर चालू आहे, आम्ही मावळे निघाले आता. मावळे तर नाहीत, आपण किल्ल्यावर चाललो आहे. सूर्यनारायणाचं दर्शन होत आहे इथे आहे हे बघा. आणि ती मंडळी इकडून येत आहे. आम्ही दोघं पुढे आलोय, भाऊजींची गाडी पण मागे आहे. हे बघा आले. मग जाणार आहोत किल्ल्यावर. पहिला मंदिरात दर्शन घेऊन रिक्षात बसणार आहेत आता. बसा. चला येत आहे. पण आता येऊन पोचलो नारूळ येथील महालक्ष्मी मंदिराच्या वर. मंदिर मिळते बघा समोरच. हत्तीचा एक स्टॅच्यू आहे, तो काय तर मंडळी आपण आता येऊन पोचलोय रांगणाच्या पायथ्याजवळ. इथून आपल्याला आता पायरी मार्ग सुरू होणार आहे. मध्ये मंदिर लागलं होतं, महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेतलं. तिथे आतमधलं छायाचित्रण करण्याला परवानगी नव्हती, त्यामुळे तिकडचं आतलं काही बघायला नाही मिळालं तुम्हाला असेल. नाही, इथून आपण आता सुरू करतो. साधारण 1-1.5 तासाचं अंतर लागतं वरती चढायला. बघूया किती वेळ लागतो आपल्याला. किल्ल्याकडे कुछ करूया. किल्ल्याकडे निघालोय आता. पायरी मार्ग सुरुवात झाला. इथे वन फॉरेस्टचं ऑफिस आहे. इथे तुम्हाला रांगणाची माहिती पाहायला मिळेल बघा. रांगणा किल्ल्याची माहिती ते पाहायला मिळेल. जय. तिथून पायरी मार्गाला आपण लागणार आहोत. सगळं जंगल एरिया मधला हा एक किल्ला आहे, त्यामुळे तुम्हाला सगळीकडे बघू शकता जंगल आहे परिसर पूर्ण. चला रांगणा किल्ल्याकडे. इथे बोर्ड पाहायला मिळतं पुन्हा रांगणा किल्ल्याकडे म्हणून. आणि असा मस्त ब्रिज आहे. तुम्ही मला
वाव. इकडे बॅरिकेशन येता दिसते आपल्याला सुरुवातीपासून. पुढे एक वॉच टॉवर आहे, कदाचित ते प्राणी पक्षी गणनेसाठी असणार वॉच टॉवर असतात. पूर्ण जंगलात ठिकाण मस्त शांत, पक्ष्यांची आवाज येते. चढायला आता आपण सुरुवात करतोय. इथे मला इथे आढळणाऱ्या वनस्पतींची माहिती दिसते. फॉरेस्टच्या हद्दीत येणारं ठिकाण आहे, त्यामुळे कदाचित जंगली प्राण्यांचा वावर असू शकतो. तर मंडळी, रांगणा किल्ल्याची समुद्र सपाटीपासूनची उंची 679 मीटर असून त्याला प्रसिद्धगड या नावाने देखील ओळखले जाते. या किल्ल्याची निर्मिती शिलाहार राजा भोज याने केली असे काही इतिहास अभ्यासकांचे मत आहे. बहमनी सुलतान वजीर महम्मद गावान याने 1470 साली काढलेल्या कोकण मोहिमेत रांगणा किल्ला जिंकून घेतला. त्यावेळी महम्मद गवानने काढलेले उद्गार अल्लाच्या कृपेने रांगणा ताब्यात आला. त्यात मर्दमुकीबरोबर संपत्ती खर्च करावी लागली. बहामनी साम्राज्य लयाला गेल्यानंतर हा किल्ला आदिलशाहीत आला. शिवकाळात आदिलशाही सरदार सावंतवाडीचे सावंत यांकडे हा गड होता. सन 1658 मध्ये विजापूरचा सरदार रुस्तम जमानने हा गड सावंतांकडून जिंकून घेतला. शिवरायांचे कोकणातील अधिकारी राहुजी पंडित यांनी रुस्तम जमानकडून हा किल्ला घेतला. पुढे आदिलशहाने रांगण्याविरुद्ध मोहीम घडली. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला कैदेत होते. स्वराज्याच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अशा बिकट प्रसंगी स्वतः जिजाबाईंनी खास मोहीम काढून दिनांक 15 ऑगस्ट 1666 रोजी रांगणा जिंकून घेतला. ही एक अद्भुत घटना रांगण्याचे स्वराज्यातील महत्त्व अधोरेखित करते. सध्या रोड चांगला आहे, मस्त बनवण्यात आलेला आहे. पायऱ्या व्यवस्थित पायऱ्या आहेत. आपण तिथून सुरुवात करू. तिकडे मध्ये मध्ये बसण्याची सोय आहे. आता पायवाट सुरू झाली. पूर्ण जंगलाने वेढलेली अशी पायवाट. जाणार आहोत किल्ल्याकडे. चप्पल 100 रुपयाची चप्पल टिकली पाहिजे श्रुती घरी जाईपर्यंत. पुढे 17 ऑगस्ट 1666 रोजी महाराजांनी आपली आग्र्यातून सुटका करून घेतली. 14 एप्रिल ते 12 मे 1667 या काळात रांगण्याला बहलोल खान व व्यंकोजी भोसले यांनी वेढा दिला होता. परंतु शिवरायांनी जातीने येऊन हा वेढा मोडून काढला. शिवरायांनी या गडाच्या मजबूतीकरणासाठी 6000 होन खर्च केल्याचा पुरावा सापडतो. औरंगजेबाला दख्खन मोहिमेत हा किल्ला जिंकता आला नाही. पुढे वारणेच्या तहानुसार रांगण्याचा ताबा करवीरकर छत्रपतींकडे आला. शाहू ताराबाई संघर्षात पन्हाळ्याहून निघून ताराबाई या गडावर वास्तव्यास आल्या. सन 1708 मध्ये सातारकरांनी गडास वेढा दिला. त्यावेळी ताराबाईंना सिंधुदुर्गावर पाठवून रामचंद्र पंत अमात्यांनी व पिराजी घोरपडे यांनी किल्ला 3 महिने लढविला. पावसाळा सुरू झाल्यामुळे छत्रपती शाहूंना वेढा आटोपता घ्यायला लागला. ममिता कसं वाटतंय? मस्त वाटतं ना? आता कुठला ट्रेक करायचा? आज
तिकडे कुठे पुण्यात त्या साईडला. अच्छा. हे कोल्हापूर आडगाव पेडगावचा इतिहास आहे थोडा. एक्सपर्टीज पिशवी घेऊन चाललेली आहेत सामान घ्यायला. आपण आता पहिला टप्पा पार केलेला आहे. हे बघा रांगणा किल्ल्याच्या वरती दिसतंय. रांगणा किल्ला आहे वरती जायचं आपल्याला. त्या बुरुज दिसतोय. आत्ता आपल्याला खरंच ऊन जाणवायला लागला. वर आतमध्ये जंगल असल्यामुळे काही जाणवत नव्हतं. आत्ता खऱ्या टप्प्यावर आपण येऊन पोचलो. उतरायला पण आपल्याला 2 तास लागले. ऑलरेडी 9:30 वाजले. थँक्यू. पण हा परिसर आपल्याला आता जंगलाने वेढलेला दिसतोय. तिथून आपण वरती आलोय. किल्ला थोडा वरती आहे अजून. किती उंच आलोय. आणि सह्याद्रीचा हा विलोभनीय देखावा. सह्याद्री हा बघा किल्ल्याचा पूर्ण परिसर दिसतोय. गवत मोठं आहे. कारवी आहे बघा दोन्ही साईडला. आता इकडे फुललेलं नाही. हे कारवीचं जंगल आहे. रातकिड्यांचा पोचलोय. पहिला आपल्याला बुरुज लागणार. थोडं वरती अडचण गेलो की हा दुसरा पॅच पुन्हा जंगलातला होता त्यामुळे पुन्हा ऊन वाटलं नाही. आता बघूया वरती जाऊन. सह्याद्री सह्याद्री सांग माझा राजा कसा होता. नागपूर पूर्ण असं फिरून आपल्याला तिथे एंटर व्हायचं आहे. तो समोर बुरुज दिसतोय. पूर्ण तटबंदी दिसते किल्ल्याची. चला महाराजांच्या किल्ल्यावर येऊन पोचलोय. पठार बघतो. काय वा मस्तच. महाराज सह्याद्री तर मंडळी आपण किल्ल्यावर येऊन आता पोचलोय. तुम्हाला इथे 2 बोर्ड पाहायला मिळतात. एक किल्ल्याची निर्मिती आणि किल्ल्याचा इतिहास. रांगणा किल्ल्याचा इतिहास त्याची माहिती आहे. थोडं स्पष्ट नाही आता कारण त्याला गंज लागलाय बोर्डाला. पण बऱ्यापैकी काही वाचता येत आहे. आणि वरती तुम्हाला दिसतोय हा बघा वरती बुरुज आहे. तिथून आता आपल्याला पुढे जायचं आहे. बघा इथून पायवाट जात आहे. पूर्ण सह्याद्रीची ही सगळी लांब तुम्हाला दिसते डोंगर दोन्ही साईडला. तर आपण किल्ल्याकडे जाऊया. तेव्हा चालतोय म्हणजे एवढा पाऊस पडतो इकडे सह्याद्रीमध्ये. पूर्ण सह्याद्रीचा हा मनमोहक असा देखावा. तर इथून आपण किल्ल्याकडे जाणार. बुरुज लागलेला आहे आपला पहिला दरवाजा. किल्ल्याचं पहिलं प्रवेशद्वार. फोटो बसून अशा पाहिजे ना गिरनारला. चल बघू. रामगडे पण आलो आता किल्ल्यामध्ये. हे आता दुसरं प्रवेशद्वार लागेल आपल्याला किल्ल्याचं.
सुस्थितीत बुरुज पाहायला मिळतात. वा, हे बघा म्हणजे आम्हाला हे भाग्य तुमचा किल्ला पाहण्यात. तर आपण आता किल्ल्यात प्रवेश करत आहोत. जय छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. दोन्ही साईडच्या देवड्या आहेत ह्या पारेकरांच्या. आणि आपल्याला इथे आतमध्ये आल्यावर आपल्याला 2 तोफा बघायला मिळतात. गाड्यावर ठेवलेल्या अशा 2 तोफा, एक मोठी तोफ आहे आणि एक छोटी तोफ आहे. ही एक तोफ आहे. प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यावर तिथे आपल्याला वास्तू पाहायला मिळतात. हे बघा, ही दुसरी तोफ आहे. पूर्ण गाड्यावर ठेवलेल्या अशा तोफा आहेत. तोफांचा इथे आपल्याला इतिहास पण आहे. शिवकालीन तोफा. तिथे बोर्ड आहे. किल्ल्याच्या प्रवेशातून आतमध्ये तोफा बघून पुढे आलोय. इथे आपल्याला पुन्हा एक वास्तू पाहायला मिळते. पुढे जाऊन बघूया कसली वास्तू आहे ती, कोणती वास्तू आहे. इथे पण आपल्याला एक बुरुज आहे त्या साईडला. इथे तुम्हाला किल्ल्याची जी ठिकाणं पाहू शकतो आपण किल्ल्यावर. रांगणा किल्ला, रांगणाई, मंदिर, चौकी, तलाव, तोफा, दरवाजा याचं बोर्ड आहे. चला, ऐतिहासिक निंबाळकर वाडा. तर हे ऐतिहासिक निंबाळकर वाडा आहे. ही वास्तू आपल्याला इथं पाहायला मिळते. ही विहीर आहे किल्ल्यावरची निंबाळकर वाड्याची. इथे पण तुम्हाला काही वास्तू पाहायला मिळतात. आणि हे बघा, हे शिलालेख आहे पण तो स्पष्ट दिसत नाही. त्याच्यावरचा लेख निघून गेला. हा खांब आहे, खांब पडलेला आहे. तर आता आपण इथून जसं आलो तसं पुढे जाऊन पुढचा वास्तू पाहूया. पुन्हा एकदा आपल्याला प्रवेशद्वार लागलाय. इथे तुम्हाला दोन्ही साईडला देवड्या पाहायला मिळतील बघा. पारेकरांच्या देवड्या आहेत. पुन्हा एक आपल्याला बोर्ड पाहायला मिळत आहे. ह्या साईडला गणेश मंदिर राजवाडा आहे डाव्या साईडला. आणि समोर गेलो तर तलाव, रांगणाई देवी, महादेव मंदिर, यशवंत दरवाजा, हनुमान दरवाजा. हा इथे सूचना फलक आपल्याला पाहायला मिळतं बघा इथे. चला आपण पहिला आता मंदिराकडे झालं. गणेश मंदिर राजवाड्याकडे, महादेव मंदिर. बऱ्यापैकी वरती पण जंगल आहे. रातकिड्यांचा आवाज येतोय. म्हणजे नेहमी किल्ल्यावर पवित्र राखा. आपल्याकडे काही प्लास्टिक वगैरे असेल ते किल्ल्यावर टाकू नका. किल्ल्याची स्वच्छता राखा. कोल्हापूरमधील सगळ्यात प्रसिद्ध असा गड रांगणा. हा हो, हे बघ इथे पण काही वास्तू काय मिळते.
आपण आता गणपती मंदिराकडे निघालो. नंतर तिथून ते बघून आलं की महादेव मंदिर, तलाव असं पाहणार आहोत आपण. असं कन्फ्यूज व्हायचं असं काही नाही, पूर्ण रस्ता व्यवस्थित दिसतोय, ठळक आहे. गणेश मंदिराच्या जवळपास आलो आहे बघा, दाखवतो तुम्हाला. इथून पण सह्याद्रीचा नजारा पाहायला मिळतो. आणि आता आपण गणेश मंदिराजवळ आलो, तर येऊन पोचलोय मंदिरापाशी. येऊन पोचलोय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. किल्ल्यावरचं बाप्पाचं मंदिर. गणपती गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सह्याद्रीतील गणपती बाप्पांचं दर्शन करून आता आपण पुढे निघालोय. आता आपण जाणार आहोत महादेव मंदिर आणि तलावाकडे. आता आपण निघालोय गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन. पुढे हत्तीसोड माची, इकडे ही हत्तीसोड माची, इकडे राजगड सारखी दिसणारी. आता आपण निघालोय पुढे महादेव मंदिर आणि तलाव आहे, तुळशी वृंदावन आहे. मंदिरात दर्शन घेणार. हे जीर्णोद्धार करण्यात आलेलं आहे मंदिराचं. नंदीचं दर्शन. महादेव. चला मंदिरात जाऊया. हर हर महादेव, हर हर महादेव. नमः पार्वतीपते हर हर महादेव. चला महादेवाचं दर्शन घेऊन आता आपण पुढे आलोय. तर इथे तलाव आहे. आपल्याला माची जवळ जाता किरण्याचा किल्ल्याचा घेर मोठा आहे, फिरण्यासारखं खूप आहे. फक्त वेळ देणं गरजेचं आहे. पण पुन्हा एकदा ते घेऊ. इथे पण काहीतरी तलाव आहे, ते बुलं आणलेली आहेत लोकांनी चराण्यासाठी. अवशेष आहेत. पुढे आलं पण वास्तूजवळ पुन्हा एक वास्तू लागले. हो, कोणती वास्तू बघूया आपण पुढे जाऊन. हे बघ, चला पुढे चला. जा पुढे. तिथं हा वाडा होता. हा राजवाडा. इथून हे पण राजवाड्याची वास्तू आहे. वाडा किल्ल्यावरचा. वाड्याच्या वस्तू आपल्याला पाहायला मिळतात. बघा आतमध्ये गवत वाढलंय पण बऱ्यापैकी बघायला मिळतात एक वस्तू. हे झाड बघा, खूप जुनं झाड आहे. पूर्ण वास्तू आपल्याला. इथून आपण आलो होतो. आता या साईडचं एक प्रवेशद्वार आहे, तिथून आपण बाहेर पडणार आहोत राजवाड्यातून. राजवाड्याचा हा परिसर.
हो. उद्याच्या वास्तू महादेव मंदिर. इथून आपण महादेव मंदिराकडे गेत असतो, ते दर्शन घेऊन आलो. इकडे सगळं आहे. विहीर आहे. पाणी आहे. आता आपण तिथे एक मंदिर आहे, त्या मंदिरात जाणार आहोत. लागतं हे तिसरं मंदिर लागतंय. त्याआधी आपण गणपतीचं दर्शन घेतलं, नंतर महादेवांचं दर्शन घेतलं, आणि आता हे तिसरं दर्शन घेऊया. तिसऱ्या मंदिरात जाणार आहोत. पाऊस अजून होता, त्यामुळे पाणी आहे किल्ल्यावर बघा मध्ये. ही एक वस्तू आपल्याला पाहायला मिळते. इथे पुन्हा आपल्याला तोफ पाहायला मिळते. बघूया तो पुढे जाऊन. मंदिर आहे, तोफ आहे, पाण्याचे ठिकाण बरेच आहेत किल्ल्यावर. दोन मंदिर आहेत, एक दोन. समोरच आपल्याला हे बघा, हे दीपमाळ दिसते. दीपमाळ अवशेष आहेत काहीतरी वास्तूंचे. दीपमाळ आहे मंदिरासमोरची, आणि ही दोन मंदिरं लागलीत. इथे पण गाड्यावर ठेवलेली तोफ पाहायला मिळते आपल्याला. मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. बघा, पहिला आपण मंदिरात जायच्या आधी इथे आपल्याला एक किल्ल्याचं नकाशा पाहायला मिळतो. आपण एक गणेश मंदिर पाहिलंय. गडाचे 3 बळे, निंबाळकर चावडी बघितली. गडाचे दुसरे प्रवेश इथून आपण चढलो. नंतर आता महादेव मंदिर बघितलं. रांगणाई देवी मातेच्या मंदिराचा आपण आलो. दीपमाळ आहे. नंतर भुयारी मार्ग आहे, प्रवेश तलाव इकडे आहे लेफ्ट साईडला. इथे एक तलाव आहे मंदिराच्या बाजूचा. असं हे मॅप आहे. आपण सुरुवात असं केला, नारूळकडून असं असं करत करत आलो. मग इकडे प्रवेश केला. इथून असं आपण आता दीपमाळेजवळ येऊन पोचलो आहे. एक मिनिट. जय बजरंग बली की जय. मनोजवम मारुल्लवे.
हे मंदिर पण आहे. शंभो. इथे दोन भिंती आहेत, मंदिराबाहेर आणि मंदिराच्या आतमध्ये. मागे गणपतीचं स्थान आहे बघा. गणपतीचं स्थान. हे जुने खांब आहेत, मंदिराचे जीर्णोद्धारित मंदिर आहे. तर हे गणपतीचं स्थान. हे नवीन बांधकाम केल्यानंतर पहिले हे जुने खांब आहेतच. तुम्हाला मंदिराच्या बाहेर ते खांबाच्या वरच बघायला मिळतं. बघा इथे पण एक खांब आहे, इथे पण एक खांब आहे. 4 कॉर्नरला 4 खांब तुम्हाला जुने बघायला मिळतील. बाहेर पण तुम्हाला खांब दिसतील. पूर्ण खांब आहे, तिथे पण खांब आहे. नंतर ह्या कोपऱ्यात खांब आहे, इथे पण खांब आहेत. हे दरवाजा आहे, पण पाशी पण खांब आहे. जुने असे मंदिराचे सगळ्या बाजूने खांब आहेत. हे एक महादेवाचं मंदिर आहे. बघा हा, किल्ल्यावरचं तलाव. गोड्या पाण्याचं तळ आहे. हा, इथे पिण्याचं पाणी योग्य आहे. तरी आपला बऱ्यापैकी गड फिरून झालाय. आता आपण परतीच्या वाटेला लागणार आहोत. खाली जाऊन आपली जेवणाची सोय केलेली आहे. बघूया आता खाली जाऊया. आता या बुरुजाने आपण सुरुवात केली होती, परत त्याच मार्गाने आपण मागे खाली जाणार आहोत. तर मंडळी, तुम्हाला रांगणा किल्ल्याची सैर कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. लवकरच भेटूया आणखीन एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या.